मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मोठा एल्गार केलाय। लाखोंच्या संख्येने सध्या लोक त्यांना पाठिंबा देत आहेत। मग अशा वेळी मनोज जरांगे यांनी समाजातील नेत्यांना, आमदार आणि खासदार असणाऱ्या लोकांना थेट इशारा दिला की आता तुम्हाला समाजाची खरी गरज आहे आणि तुम्ही या लढ्यात सामील नाही झाले तर तुम्हाला उघड पाडणार। अशा प्रकारचा इशारा दिल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार यांच्यावर समाजाचा मोठा दबाव वाढला। हे जरी असलं तरी सुरुवातीपासून मनोज जरांगे यांच्या सोबत किती आमदार, किती खासदार आहेत, सध्या त्यांच्या या लढ्यामध्ये कोणते खासदार आणि कोणते आमदार सामील झाले आहेत, कोणी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, ते खासदार कोणते, ते आमदार कोणते, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सुरुवातीला पाहू की मनोज जरांगे पाटील यांना नेमका कोणत्या खासदारांना या लढ्यात पाठिंबा दिला आहे। यातील पहिले खासदार आहेत बीड लोकसभा मतदारसंघाचे बजरंग सोनवणे। खासदार बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 2024 ला बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये तेव्हा जरांगे फॅक्टर याची चर्चा देखील झाली होती आणि याच फॅक्टरमुळे बजरंग सोनवणे निवडून आल्याची देखील चर्चा झाली होती। मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यामध्ये सुरुवातीपासूनच बजरंग सोनवणे दिसले आहेत। बजरंग सोनवणे हे मांजरसुंबा येथील झालेल्या इशारा सभेमध्ये देखील दिसले होते। इथूनच त्यांनी शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार असा विश्वास देखील त्यांनी दाखवला होता। खासदार बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील करत असलेल्या मागण्या या लोकसभेमध्ये देखील मांडल्या होत्या। यावरून सुरुवातीपासूनच बजरंग सोनवणे हे मनोज जरांगे सोबत असल्याचं आपल्याला दिसतं। आता यानंतरचे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे दुसरे खासदार आहेत ते ओमराजे निंबाळकर। खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून 2024 ला हे शिवसेना उबाटा गटाकडून खासदार झालेले आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई या आंदोलनाला पत्र लिहित पाठिंबा देखील दर्शवला। तशा आशयाची त्यांनी फेसबुक पोस्ट देखील केली आणि बॅनरबाजी करत त्यांनी मनोज जरांगे यांच्या सोबत आपण आहोत असं सांगितलं। यासोबत पत्रकारांना बोलताना देखील सांगितलं की सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर विचार करावा आणि याच्यावर लवकरच तोडगा काढावा अशी देखील मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली। यानंतरचे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये सहभागी होणारे तिसरे खासदार आहेत ते कल्याणराव काळे। कल्याणराव काळे हे जालना या जिल्ह्याचे खासदार आहेत। काँग्रेस या पक्षाकडून 2024 साली ते जालन्यामधून खासदार झाले। तेव्हा देखील जरांगे फॅक्टर यामुळेच कल्याणराव काळे हे जालन्याचे खासदार झाले असल्याचं बोललं गेलं। मनोज जरांगे पाटील हे मुंबईला निघाले असताना त्यांच्या रॅलीमध्ये कल्याण काळे जाऊन त्यांचं स्वागत करत त्यांना पाठिंबा त्यांनी दिला आहे। यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यामध्ये चौथे खासदार आहेत ते आहेत संजय जाधव। संजय उर्फ बंडू जाधव हे परभणी जिल्ह्याचे खासदार आहेत। शिवसेना उबाटा गटाकडून 2024 च्या लोकसभेमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि बंडू जाधव यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आणि बॅनर करत मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं दर्शवलं आहे। यानंतर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे पाचवे खासदार आहेत निलेश लंके। खासदार निलेश लंके हे अहिल्यानगर या मतदारसंघाचे खासदार आहेत। यासोबत 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाकडून निवडून देखील आलेले आहेत। खासदार निलेश लंके यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे। यासोबतच यापूर्वीही निलेश लंके हे पारनेरचे आमदार असताना देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्याला पाठिंबा दिला होता। यानंतरचे नंबर 6 चे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे खासदार आहेत ते आहेत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर। यांनी देखील मनोज जरांगे यांच्या या लढ्याला पाठिंबा दिला आहे। यानंतर 7वे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे खासदार आहेत ते शिवसेना उबाटा गटाचे राज्यसभेचे खासदार असणारे संजय राऊत यांनी देखील मनोज जरांगे पाटील या आंदोलनाला पाठिंबा देत मुंबईमध्ये त्यांचे स्वागत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। यासोबतच मनोज जरांगे पाटील यांना 8वे खासदार पाठिंबा देणारे आहेत ते आहेत रामदास आठवले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील महाराष्ट्रामध्ये त्यांचं अपक्षाचं अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांच्या या लढाईला पाठिंबा दिला आहे। तर मित्रांनो, आता आपण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोणत्या कोणत्या खासदारांनी पाठिंबा दिला ते पाहिलं। आता यानंतर पाहू की कोणत्या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला आहे। यातील पहिले आमदार आहेत ते आहेत बीडचे आमदार असणारे संदीप क्षीरसागर। आमदार संदीप क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील बीड या विधानसभा मतदारसंघातून 2024 ला ते विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून ते बीडमध्ये आमदार आहेत। संदीप क्षीरसागर हे पहिल्यापासूनच मनोज जरांगे यांच्या सोबत आपल्याला दिसत आहेत। त्यासोबतच 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जरांगे फॅक्टर यामुळे संदीप क्षीरसागर हे बीडमधून निवडून आल्याच्या देखील चर्चा होत्या। यासोबतच मनोज जरांगे जेव्हा मुंबईला निघाले तेव्हा त्यांची अंतरवाली सराटी इथे जाऊन भेट घेतली। यासोबतच या रॅलीमध्ये ते सहभागी देखील झाले होते। यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यामध्ये सहभागी होणारे दुसरे आमदार आहेत आमदार प्रकाश सोळुंके।
आमदार प्रकाश सोळुंके हे बीड जिल्ह्यातील माजलगाव या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ते माजलगाव या विधानसभेवर 2024च्या निवडणुकामध्ये निवडून आलेले आहेत। प्रकाश सोळुंके यांनी देखील मनोज जरांगे पाटील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। यासोबत चलो मुंबई या आंदोलनाला आवाहन करण्यासाठी गाव बैठकामध्ये देखील आमदार सोळुंके यांनी उपस्थिती दर्शवली होती। यासोबत सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाऊन सहभाग देखील नोंदवला आहे। यानंतरचे मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होणारे तिसरे आमदार आहेत गेवराईचे विजयसिंह पंडित। गेवराईचे विजयसिंह पंडित हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 2024च्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत। त्यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत चलो मुंबई साठी आवाहन देखील केलं होतं। यासोबतच त्यांनी केलेल्या बॅनरबाजीमधून गेवराई मतदारसंघामध्ये मोठा राडा देखील आपल्याला पाहायला मिळाला होता। यानंतरचे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे चौथे आमदार आहेत आमदार कैलास पाटील। आमदार कैलास पाटील हे धाराशिवचे शिवसेना उबाटा गटाचे आमदार आहेत। आमदार कैलास पाटील यांनी देखील जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई या आंदोलनाला पाठिंबा देत सोशल मीडिया आणि बॅनरबाजी करत त्यांनी आवाहन देखील केलं होतं। यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर सरकारने विचार करावा अशी देखील प्रतिक्रिया कैलास पाटील यांनी दिलेली आहे। तरचे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे पाचवे आमदार आहेत विलास भुमरे। विलास भुमरे हे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आहेत। जेव्हा जरांगे पाटील यांची चलो मुंबई असणारी रॅली ही पैठणमध्ये आली तेव्हा या रॅलीचं जोरदारपणे विलास भुमरे यांनी स्वागत करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। यानंतरचे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे सहावे आमदार आहेत डॉक्टर तानाजी सावंत। डॉक्टर तानाजी सावंत यांनी देखील मराठा आरक्षणासाठी सरकारने विचार करावा आणि मराठा आरक्षणासाठी लढणं गैर नाही अशा स्वरूपाची प्रतिक्रिया देत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। यानंतरचे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे सातवे आमदार आहेत राजू नवघरे। राजू नवघरे हे वसमतचे आमदार आहेत। त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। चाकणमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जेव्हा रॅली आली तेव्हा मराठा बांधवांसाठी खिचडी आणि पाणी वाटप करताना नवघरे आपल्याला दिसले। तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचं आवाहन केल्यानंतर या लढ्यामध्ये सामील झालेले आतापर्यंतचे खासदार आणि आमदार घेतलेले आहेत। आता आपण व्हिडिओ करत असेपर्यंत जे जे या लढ्यामध्ये दिसले आपण त्यांची नावं घेतली आहेत। परंतु आता मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर मोठं आंदोलन करणार आहेत। यावेळी देखील या आंदोलनाला आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदार हजेरी लावू शकतात। तोपर्यंत एवढ्यांनी तरी आतापर्यंत उघड भूमिका घेतलेली आपल्याला दिसली। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।